आणि एक बातमी विस्तारानं बघूयात। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात आपण वातावरण पाहायला मिळतंय असं अभिजित अडसूळ म्हणतात। रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात वातावरण आहे असं अभिजित अडसूळांनी म्हटलंय। अमरावतीमधील खासदार बदलला पाहिजे असं देखील अभिजित अडसूळ यांनी म्हटलं। रवी राणा नवनीत राणांबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे असं देखील अभिजित अडसूळ म्हणतात। काय सांगणार, पुन्हा तुम्ही दावा ठोकलेला आहे। दुसरीकडे राणा देखील म्हणतात की आम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहेत। मोठे कार्यकर्ते घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगणार? आजचा जो महायुतीचा मेळावा झाला आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या नेत्यांची नाराजी ही या ठिकाणच्या असलेल्या खासदार आणि त्यांचे जे मिस्टर आहेत रवीजी राणा यांच्या विरोधात आहे। वातावरणही यांच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे मला वाटतं की नक्कीच जो सर्वे आहे तो सुद्धा त्यांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे जोपर्यंत उमेदवारीकडचा बदल होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांना पुन्हा जर आपण एका ठिकाणी नरेंद्र मोदीजी जी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी 400 पारचा आकडा जो म्हणतो आहोत त्यामध्ये जर अमरावतीमधून जर खासदार द्यायचा असेल तर जोपर्यंत उमेदवारी बदलली जात नाही, शिवसेनेला उमेदवारी दिली जात नाही। कारण ह्या आधी देखील 5 टर्म शिवसेनेचे खासदार या ठिकाणी राहिलेले आहेत। आनंदराव अडसूळ स्वतः गेले 10 वर्ष खासदार होते आणि त्यामुळे नक्कीच शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत। उमेदवारीचा दावा तुम्ही करतायत, निवडणूक मग आनंदराव अडसूळ लढवणार की अभिजित अडसूळ या मतदारसंघात? पक्ष ठरवेल। आनंदराव अडसूळ असो किंवा अभिजित अडसूळ असो, शिवसेनाच उमेदवार त्या ठिकाणी देईल। ज्या पद्धतीने मी सांगितलं महायुतीच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येकाने नाराजी व्यक्त केली, ज्या मनाला लागलेल्या ज्या वेदना त्यांना आहेत प्रत्येकाच्या, त्या सहजासहजी मिटणं शक्य नाही। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।